नमस्कार, मी अभियंता. माझा चेहरा बघून तुम्हाला मी आज खूप अशी एक छान वर्किंग वुमेन वाटत असेल ना, तर ही वर्किंग वुमेन घडण्यामागे एक खूप मोठी स्टोरी आहे. थोडासा वेळ घेऊन मी सांगूच शकते. नावाने जरी मी अभियंता असले तरी माझी पहिली ओळख आहे माझ्या घरातली मी दुसरी जन्माला आलेली मुलगी. खरं सांगू का, दुसरी जन्माला आलेली मुलगी म्हणजे काय असतं? एक मुलगा होण्याच्या अपेक्षावरती त्या अपेक्षेचा झालेला अपेक्षाभंग. म्हणजे एक 7-8 वर्षांची असताना मला हे कळालं की माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा बाबांना मी नको होते. आईने तर जन्म दिला, आई माझ्या बाजूलाच होती, पण माझे बाबा 2 दिवस मला हॉस्पिटलमध्ये बघायला सुद्धा निघाले. ठीक आहे म्हटलं, 7-8 वर्षाची लहान मुलगी, कोवळं मन, बाबांना कधीतरी प्रूव्ह करून दाखवेल की मी काय आहे. तुम्ही मला कुठेतरी अभिमानाने मिरवाल असं मी काहीतरी करेनच. बरं, त्यानंतर मुलीचा जन्म काही सोपा असतो का? 7वीला गेले, 10वीला गेले, 12वीला गेले, घरच्यांनी सांगितलं बस आता शिक्षण घ्यायची गरज नाही, तुझी 12वी झाली, तुझं आता लग्न करून टाकायचं. कारण हा जो समाज आहे ना, हा समाज काय म्हणतो, मुलगी मोठी झाली, 10वी-12वी शिकवलं, आता तिला भाजून टाका, लग्न नाही भाजून टाका. आणि ठीक आहे, दुसरी जन्माला आलेली मुलगी तशीही कोणाला आवडणारीच नव्हती. मग म्हटलं आपलं आयुष्य आपल्या टर्म्सवरती जगूया. आई वडिलांची भांडणं करणं किंवा त्यांच्या अगेन्स्ट जाणं एका मुलीला खूप अवघड असतं, पण जर स्वतःचा स्टँड घ्यायचा आहे आयुष्यामध्ये तर अपोजिट जाणं गरजेचंच होतं.